आपण बघणार आहोत पुढचा टॉपिक, तो म्हणजे कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू अ लिमिटेड कंपनी. या टॉपिकमध्ये ज्या वेळेला पार्टनरशिप फर्मचं रूपांतर लिमिटेड कंपनीमध्ये केलं जातं त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात याची माहिती या टॉपिकमधनं आपण घेणार आहोत. पार्टनरशिप फर्म ज्या वेळेला असते तेव्हा तिच्या काही लिमिटेशन्स असतात, ज्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे आपल्याला लिमिटेड कॅपिटल असतं, अनलिमिटेड लायबिलिटी असते, मॅनेजरियल स्किल देखील इनॲडिक्वेट असतात, अपुरे असतात. अशा वेळेला या लिमिटेशन्सवर मात करण्यासाठी काहीतरी मोठ्या फॉर्ममध्ये या पार्टनरशिप फर्मला जावं लागतं. हे मोठं फॉर्म असं असतं की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केल उत्पादन, वितरण, विपणन सगळं शक्य होत असतं. त्यामुळं कंपनीचं फॉर्म हे त्यांना स्वीकारावं लागतं, जॉईंट स्टॉक कंपनीचं. याची जी गोष्ट असते त्यामध्ये पार्टनरशिप फर्मचं रूपांतर लिमिटेड कंपनीमध्ये, जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये केलं जातं. त्यालाच कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी असं म्हटलं जातं. मित्रांनो, कन्व्हर्शन ऑफ फर्म इनटू कंपनी हे होत असताना कंपनीच्या ज्या काही असेट आणि लायबिलिटीज असतात त्या नवीन स्थापन झालेली लिमिटेड कंपनी ॲक्वायर करते, टेक ओव्हर करते, घेते. सोप्या शब्दात सांगायचं तर पार्टनरशिपचा जो बिझनेस असतो तो बिझनेस लिमिटेड कंपनी काय करते तर स्वतःकडे खरेदी करून घेते, परचेस करते. त्यामुळं अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी म्हणजेच परचेस ऑफ पार्टनरशिप बिझनेस बाय लिमिटेड कंपनी. आता हे होत असताना या गोष्टीचे काही फायदे असतात. पार्टनरशिप फर्मचं लिमिटेड कंपनीमध्ये ज्या वेळेला कन्व्हर्शन होतं त्यावेळी त्याच्यापासून अनेक फायदे संभवतात. कोणते कोणते फायदे असतात तर पहिला फायदा असतो ऑल असेट्स अँड लायबिलिटीज जस्ट बिफोर कन्व्हर्शन बिकम द असेट अँड लायबिलिटीज ऑफ द कंपनी. पार्टनरशिप फर्मच्या ज्या पण असेट अँड लायबिलिटीज कन्व्हर्शनच्या वेळी असतात त्या सगळ्या लिमिटेड कंपनीच्या असेट आणि लायबिलिटीज होतात. दुसरा फायदा असतो देर इज नो स्टॅम्प ड्युटी ऑन ट्रान्सफर ऑफ बिझनेस फ्रॉम फर्म टू लिमिटेड कंपनी. पार्टनरशिप फर्मचा बिझनेस लिमिटेड कंपनीला देत असताना त्याच्यावर कुठलीही स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही. त्याचप्रमाणे प्रॉपर्टीज ऑफ द फर्म गेट वेस्टेड इन टू कंपनी ॲटोमॅटिकली देर इज नो इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर टू बी एक्झिक्युटेड. एकदा का कन्व्हर्शन झालं की फर्मच्या प्रॉपर्टी ॲटोमॅटिकली कंपनीच्या होतात. कुठलं वेगळं इन्स्ट्रुमेंट त्याच्यासाठी वापरावं लागत नाही. नो कॅपिटल गेन टॅक्स इज चार्ज्ड ऑन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी फ्रॉम फर्म टू कंपनी. फर्मची प्रॉपर्टी कंपनीला देत असताना जर त्या असेटचं ॲप्रिसिएशन झालेलं असेल, किंमत वाढलेली असेल तर अशा वेळेला जो फायदा होतो त्याच्यावर इन्कम टॅक्समध्ये कुठलाही कॅपिटल गेन टॅक्स हा त्या ठिकाणी आकारला जात नाही. त्यानंतर असतं ते म्हणजे गुडविल अँड ब्रँड व्हॅल्यू ऑफ फर्म इज केप्ट इंटॅक्ट. एका लिमिटमध्ये गुडविल, ब्रँड व्हॅल्यू हे ठेवलं जातं. लायबिलिटी ऑफ शेअरहोल्डर्स इज लिमिटेड. पार्टनरशिप ज्या ज्या वेळी असते त्यावेळी तिथं शेअरहोल्डरची लायबिलिटी, जबाबदारी ही अनलिमिटेड असते, फक्त पार्टनरशिपमधल्या शेअरपुरतीच मर्यादित नसते. याउलट जेव्हा लिमिटेड कंपनी स्थापन होते तेव्हा जबाबदारी किंवा लायबिलिटी जी असते शेअरहोल्डरची ती जेवढा शेअर त्याचा आहे लिमिटेड कंपनी तेवढीच असते, म्हणजे लिमिटेड असते, अनलिमिटेड नसते. एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन बिकम्स इझी. एक्सपान्शन म्हणजे काय तर आपला व्यवसाय वाढवणं आहे त्याच क्षेत्रात. ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये असो, 10-20 यात्रा करत असो वर्षाच्या, 40-50 केल्या की ते झालं एक्सपान्शन.
डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? मूळ बिझनेस आपला ट्रॅव्हल अँड टुरिझमचा आहे, त्याच्या जोडीला आपण हॉटेल काढले, तर ते झालं डायव्हर्सिफिकेशन. हे ग्रोथ, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन हे सगळं करायला कंपनीचा फॉर्म हा योग्य असतो. कारण कंपनी जर आपण बनवली तर अशा वेळेला कॅपिटल मोठ्या प्रमाणात आपण आणू शकतो, लायबिलिटी लिमिटेड असते, रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात आपण आणू शकतो, बाहेरून लोन्स उभे करू शकतो. हे सगळं कंपनी फॉर्ममध्ये लार्ज स्केल काम करणं शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे कंपनी कॅन बी फंडेड बाय बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. जेव्हा तुमची कंपनी असते, लिगॅलिटी आलेली असते, त्यावेळी फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, बँक असतील, या तुम्हाला फायनान्स करायला, मिडियम टर्म, शॉर्ट टर्म, लाँग टर्म कर्ज द्यायला सहज तयार होतात. कॅपिटल बेस इज वायडन्ड, कंपनी गेट्स लीगल स्टेटस. कंपनीला कायदेशीर अस्तित्व असते, कायद्यानं ती सेपरेट व्यक्ती असते. त्यामुळं कंपनीचा कॅपिटल बेस हा मोठा करता येतो, भरपूर शेअरचं इश्यू करता येतं, त्यातून पैसे कमावता येतात. इक्विटी शेअरबरोबरच प्रेफरन्स शेअर्स इश्यू करता येतात, बोनस शेअर, राईट शेअर, अशा वेगवेगळ्या मार्गाने आपला शेअर बेस वाढवता येतो. त्यामुळं कंपनी असण्याचे बरेच फायदे संबंधित बिझनेसला होत असतात. बेनिफिट्स नंतर आपण वळूया कॉन्सिक्वेन्सेसकडे. काय परिणाम असतात कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनीचे? पहिला कॉन्सिक्वेन्स असतो तो म्हणजे डिझॉल्युशन ऑफ फर्म. ज्या वेळेला पार्टनरशिपचं रूपांतर लिमिटेड कंपनीत करायचं असतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जी पार्टनरशिप असते ती डिझॉल्व होते. डिझॉल्व होते म्हणजे काय? तर पार्टनरशिपचा जो बिझनेस चालू असतो तो बिझनेस बंद करावा लागतो. याचं कारण हे असतं की पार्टनरशिप फर्मचा बिझनेस व्यवस्थित चाललेला असतो, परंतु तिला मोठा फॉर्ममध्ये जायचं असतं, कंपनी व्हायचं असतं, त्यामुळं पार्टनरशिप बंद करावी लागते, तिचं विसर्जन करावं लागतं. तिच्या सगळ्या ॲसेट आणि लायबिलिटीज नवीन स्थापन होणारी जी लिमिटेड कंपनी असते ती काय करते? टेक ओव्हर करते. दुसरा कॉन्सिक्वेन्स असतो फॉर्मेशन ऑफ लिमिटेड कंपनी टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ फर्म और टेक ओव्हर द फर्म बाय एक्झिस्टिंग कंपनी. पहिलं म्हणजे डिझॉल्युशन झालं फर्मचं आणि दुसरं म्हणजे फॉर्मेशन झालं लिमिटेड कंपनीचं. कशाला? तर जो बिझनेस पार्टनरशिप फर्म चालवत होती तो बिझनेस चालवण्यासाठी, टेक ओव्हर करण्यासाठी. म्हणजेच ज्या वेळेला कन्व्हर्शन ऑफ फर्म इंटू लिमिटेड कंपनी होतं, कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी होतं, त्यावेळी दोन कॉन्सिक्वेन्सेस असतात. पहिला कॉन्सिक्वेन्स असतो तो म्हणजे डिझॉल्युशन ऑफ फर्म आणि दुसरा कॉन्सिक्वेन्स असतो फॉर्मेशन ऑफ लिमिटेड कंपनी. त्यानंतर जो महत्त्वाचा विषय असतो तो प्रॉब्लेम्स टू बी डील्ड विथ. हे कन्व्हर्शनची प्रोसिजर राबवत असताना काही समस्यांना तोंड द्यावं लागतं. पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. ज्यावेळी कन्व्हर्शनची प्रोसिजर होते त्यावेळी असेट आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन करावं लागतं. बऱ्याच वेळा रिटन डाऊन व्हॅल्यूला असेट असतात. अशा वेळेला मशिनरी असेल, फर्निचर असेल, याची जेवढी व्हॅल्यू तुम्हाला बुकमध्ये दिसते त्याच्याहून ती ॲक्च्युली कमी झालेली असते, त्यामुळे ते रिव्हॅल्यू करावे लागतात. लँड अँड बिल्डिंगसारख्या असेट असतात ज्या तुमच्याकडं बुक व्हॅल्यूला दिसत असतात लेस डिप्रिसिएशन करून, पण बऱ्याच वेळा त्या लँडची व्हॅल्यू किंवा बिल्डिंगची व्हॅल्यू प्रचंड वाढलेली असते, ॲप्रिसिएशन झालेलं असतं, त्यामुळे त्याचं रिव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. डेटर्स असतील तर तिथं काही RDD बॅड डेप्ट झालेले असतात, ते मायनस करावे लागतात. क्रेडिटर्सनी काही डिस्काउंट दिलेला असतो तो क्रेडिटरमधनं मायनस करावा लागतो. अशा रीतीनं असेट आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करणं, त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूला आणणं, हा पहिला प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करावा लागतो ज्यावेळी आपण कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इंटू लिमिटेड कंपनी करतो. दुसरा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता परचेस कन्सिडरेशन ठरवणं म्हणजे काय? तर आपण ज्या असेट लिमिटेड कंपनी घेणार आहे, ज्या लायबिलिटीज घेणार आहे, त्याच्यामधला फरक काढणं आणि तो फरक लिमिटेड कंपनीनं पार्टनरशिपला वेगवेगळ्या स्वरूपात, मग ती कॅश असेल, शेअर्स असतील, अशा स्वरूपात देणं, याला म्हणतात परचेस कन्सिडरेशन, जे आपण डिटेलमध्ये याच्यानंतर बघणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे डिस्पोजल ऑफ असेट अँड लायबिलिटीज नॉट टेकन ओव्हर बाय द कंपनी.
काही वेळा काही असेट, काही लायबिलिटीज नवीन स्थापन होणारी लिमिटेड कंपनी अनेक कारणांमुळे घेत नाही. त्यांना त्याची गरज नसते म्हणा, त्या आउटडेटेड झालेल्या असतात म्हणा, किंवा अन्य काही कारणं असतील. अशा वेळेला जे पार्टनरशिप फर्ममधले पार्टनर असतात ते या असेट काय करतात, टेक ओव्हर करू शकतात. मग त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये करतील, कोणता तरी एखादा पार्टनर करेल, काही घडू शकतं. या उलट दोन सिच्युएशन अशा असतात की नवीन कंपनी पण ती असेट टेक ओव्हर करत नाही, ती लायबिलिटी टेक ओव्हर करत नाही, पार्टनर पण ते घ्यायला तयार नसतात. अशा वेळेला ओपन मार्केटमध्ये ते विकलं जातं, त्यातून येणारे पैसे त्या पार्टनर्सना मिळतात. अशा पद्धतीनं असेट लायबिलिटी ज्या लिमिटेड कंपनी नवीन स्थापन होणारी आहे तिने टेक ओव्हर केलेल्या नसतील त्याची देखील विल्हेवाट या ठिकाणी लावली जाते. त्यानंतर असतं ते म्हणजे सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता परचेस कन्सिडरेशन सेटल करणं म्हणजे काय, तर आता समजा ठरलं की लिमिटेड कंपनीनं पार्टनरशिपचा बिझनेस घेतलेला आहे, त्यांनी घेतलेल्या ज्या एकूण असेट आहेत त्याची व्हॅल्यू 10 लाख रुपये आहे, त्यांनी घेतलेल्या लायबिलिटीज 6 लाख रुपयाच्या आहेत. 10 लाख आणि 6 लाखमधला जो 4 लाख फरक राहिला तो लिमिटेड कंपनीनं पार्टनरशिप फर्मला दिला पाहिजे. कसा देणार, तर शेअरच्या रूपात देऊ शकतात, कॅशच्या रूपात देऊ शकतात, किंवा काही अन्य फॉर्ममध्ये देऊ शकतात. पण तो दिला कशा फॉर्ममध्ये जाणार आहे त्यालाच म्हणतात सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. त्यानंतर असतं डिस्ट्रीब्युशन ऑफ शेअर्स, कॅश अँड डिबेंचर्स रिसिव्ड फ्रॉम लिमिटेड कंपनी अमंग पार्टनर्स ॲप्रोप्रिएटली. याच्यामध्ये काय केलं जातं, तर शेअर, कॅश, डिबेंचर जे लिमिटेड कंपनीनं परचेस कन्सिडरेशनची सेटलमेंट करताना दिलेले आहेत ते पार्टनर्समध्ये वाटणं, ते ॲप्रोप्रिएटली योग्य प्रकारे वाटणं गरजेचं असतं. त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो ठरलेला असतो त्या रेशोत त्यांना ते देणं हे आवश्यक असतं. तर हे काही बेसिक प्रॉब्लेम्स आपल्याला कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप इनटू लिमिटेड कंपनी करत असताना सॉल्व करावे लागतात. त्यानंतरचा जो भाग आपण बघणार आहोत तो म्हणजे परचेस कन्सिडरेशनचा असणार आहे. परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला पार्टनरशिपचं कन्व्हर्शन हे लिमिटेड कंपनीमध्ये होत असतं अशा वेळेला काही असेट या लिमिटेड कंपनी पार्टनरशिपमधनं टेक ओव्हर करत असते, ॲक्वायर करत असते, काही लायबिलिटीज देखील ते घेत असतात. अशा वेळेला एक्सचेंज होत असताना एक प्राईस फिक्स केली जाते दोन्ही पार्टीमध्ये, पार्टनरशिप आणि लिमिटेड कंपनी. ही जी प्राईस फिक्स केली जाते त्यालाच परचेस कन्सिडरेशन असं म्हणतात. 3 पद्धतीनं हे परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेशन केलं जातं. पहिली पद्धत असते ती म्हणजे नेट असेट मेथड, दुसरी असते नेट पेमेंट मेथड आणि तिसरी असते लंप सम मेथड. काय असतात या मेथड, तर पहिली आपण बघूया नेट असेट मेथड. ज्यावेळी आपण नेट असेट मेथड असं म्हणतो त्यावेळी एक सोपी गोष्ट असते की नेट असेट म्हणजे काय, तर डिफरन्स किंवा फरक बिटवीन मार्केट व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर अँड लायबिलिटीज एक्सेप्टेड बाय द परचेसिंग कंपनी फ्रॉम पार्टनरशिप. पार्टनरशिपकडनं लिमिटेड कंपनी ज्या असेट लायबिलिटीज मार्केट व्हॅल्यूला टेक ओव्हर करते त्यातला जो फरक असतो त्याला नेट असेट मेथडमध्ये परचेस कन्सिडरेशन असं म्हणतात. ज्या असेट टेक ओव्हर केलेल्या आहेत त्याचं व्हॅल्यू समजा 5 लाख रुपये असेल, ज्या लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या आहेत त्याचं मार्केट व्हॅल्यू जे त्याने ठरवलं आहे ते समजा 3 लाख रुपये असेल, तर 5 लाख वजा 3 लाख जो 2 लाखाचा डिफरन्स येतो ते नेट असेट मेथडमधलं परचेस कन्सिडरेशन असतं. आता हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, तर नेट असेट मेथडमध्ये सुरुवातीला ज्या असेट टेकन ओव्हर केलेल्या आहेत ॲग्रीड व्हॅल्यूला, जे व्हॅल्यू पार्टनरशिप आणि लिमिटेड कंपनी दोघांनी एकत्र येऊन ठरवलं, त्या असेट घेतल्या जातात ज्यामध्ये मग कॅश असेल, बँक असेल, डेटर्स असतील, स्टॉक असेल, गुडविल असेल, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, व्हेइकल, ज्या काही असेट असतील त्याची टोटल केली जाते. त्याच्यामधनं लायबिलिटीज ज्या टेक ओव्हर केलेल्या आहेत आउटसायडर्स लायबिलिटी, ज्यामध्ये क्रेडिटर असेल, बिल्स पेएबल असेल, लोन्स असतील, त्यांची टोटल या असेटच्या टोटल टेकन ओव्हर असेटच्या टोटलमधनं मायनस केली जाते. जे येतं ते परचेस कन्सिडरेशन असतं आणि तेवढी अमाऊंट सेटल केली जाते. यानंतर दुसरी जी मेथड असते ती नेट पेमेंट मेथड असते. नेट पेमेंट मेथड म्हणजे काय, तर या मेथडमध्ये एकूण किती पेमेंट करायची
हे ठरवलेलं असतं. इट इज द ॲग्रिगेट ऑफ पेमेंट मेड इन स्पेसिफाईड फॉर्म, शेअर्स, डिबेंचर्स ऑर कॅश. या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर किती पेमेंट करायची ही ठरवली जाते आणि ती पेमेंट एकतर शेअर्स देऊन, डिबेंचर्स देऊन किंवा कॅश देऊन केली जाते. याच्यामध्ये जी पेमेंट केली जाते त्याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशनची एक अमाऊंट ठरवली जाते. त्या अमाऊंटसाठी मग काही अमाऊंट कॅशमध्ये द्यायची, काही इक्विटी शेअरमध्ये द्यायची, काही प्रेफरन्स शेअरमध्ये, काही डिबेंचरमध्ये. समजा 2 लाख परचेस कन्सिडरेशन ठरलं आपलं नेट पेमेंट मेथडनी, तर 50,000चे इक्विटी शेअर, 30,000चे प्रेफरन्स शेअर, 20,000चे डिबेंचर, 1 लाख रुपये कॅशमध्ये, असे 2 लाख आपण कशाही पद्धतीत देऊ शकतो. हे नेट पेमेंटमध्ये होतं. या पद्धतीमध्ये परचेस कन्सिडरेशनचं जे कॅल्क्युलेशन केलं जातं ते कॅल्क्युलेशन इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर्स जे कंपनीचे असतात ते आणि कॅश याच्या माध्यमातून केलं जातं. या पद्धतीमधलं जे परचेस कन्सिडरेशन असतं ते इश्यू प्राईजवर कॅल्क्युलेट केलं जातं आणि जे डिटेल्स दिलेले असतील परचेस कन्सिडरेशनचे ते योग्य प्रकारे वापरून ते कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करत असतात. त्यामुळं नेट पेमेंट मेथडमध्ये असेट किती, लायबिलिटी किती, कुठल्याही बघितलं जात नाही. एक आकडा ठरवला जातो किती नेट पेमेंट करायचे असेट वजा लायबिलिटी करून आणि ते कोणत्या फॉर्ममध्ये द्यायचं हे बघितलं जातं. त्यानंतरची असते तिसरी मेथड, ती म्हणजे लंप सम मेथड. लंप सम मेथड काय तर अशी मेथड ही आहे की ज्याच्यात लमसम प्राईस पेड करते. कोण पेड करतं? परचेसिंग कंपनी, लिमिटेड कंपनी जी स्थापन झाली ती कोणाला करते तर पार्टनरशिप फर्मला जी डिझॉल्व्ह होणार आहे, जी आपला बिझनेस लिमिटेड कंपनीला विकणार आहे त्यांना. ही पेमेंट करत असताना एक लमसम ठरवली जाते, आकडा एक ठरवला जातो. पार्टनरशिप फर्मचे लोक आणि लिमिटेड कंपनीचे लोक एकत्र येऊन तो आकडा ठरवतात आणि जेवढा आकडा ठरवलेला आहे तेवढी पेमेंट त्या ठिकाणी केली जाते. इथं परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करण्याचा प्रश्न येत नाही, कारण ते एकत्र येऊन एक निश्चित आकडा ठरवत असतात. त्यामुळं असेट मायनस लायबिलिटी असल्या काही गोष्टी तिथं कराव्या लागत नाही. तर मित्रांनो, या लेक्चरमधून आपण काय काय बघितलं बघा. सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की कन्व्हर्शन ऑफ फर्म इंटू लिमिटेड कंपनी म्हणजे काय, त्याचे फायदे कोणते आहेत, कॉन्सिक्वेन्सेस कोणते आहेत, कोणकोणत्या प्रॉब्लेमशी आपल्याला डील करावं लागतं हे कॅल्क्युलेशन्स करत असताना. त्याचप्रमाणे परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय आणि परचेस कन्सिडरेशन बनवण्याच्या 3 पद्धती कोणत्या, ज्यामध्ये आपण नेट असेट मेथड, नेट पेमेंट मेथड आणि लमसम मेथड बघितल्या. यासंबंधीची माहिती आपण या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.